फोनवरून वडिलांना अपशब्द बोलल्याच्या रागातून दोन मित्रांच्या मदतीनं सांगलीतील 25 वर्षीय शाबाज शेख या तरुणाचा इचलकरंजीतील शहापूर इथं दगडानं ठेचून खून झाला। बुधवारी झालेल्या या घटनेनंतर शहापूर पोलिसांनी सांगलीच्या आसिफ यलकुंद्री, सोहेल सनदी आणि शाबाज शेखचा इचलकरंजीतील आत्तेभाऊ अखिल मुजावर या तिघांना अटक केली। या तिघांना न्यायालयानं 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजीतील शहापूर सोलगेमळा परिसरात बुधवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात एका युवकाचा मृतदेह पडल्याचं दिसून आलं। चेहऱ्यात दगडानं ठेचल्यानं त्या युवकाची ओळख पटवण्यात अडचण आली। अखेर अरबाज शेख यानं तो मृतदेह आपला भाऊ शाबाज शेख याचा असल्याचं सांगितलं। शहापूर पोलीस ठाण्यात येऊन त्यानं आसिफ यलकुंद्री, सोहेल सनदी आणि अखिल मुजावर या तिघांच्या विरोधात फिर्याद दिली। 16 फेब्रुवारी रोजी शाबाज सांगलीतील मित्र आसिफ यलकुंद्री आणि सोहेल सनदी या दोघांना घेऊन इचलकरंजीत आला होता। आसिफच्या वडिलांनी त्याबद्दल विचारलं असता शाबाजनं त्यांना अपशब्द वापरले। त्यानंतर यलकुंद्री, सनदी आणि मुजावर या तिघांनी मंगळवारी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास शाबाजचा खून केल्याचं स्पष्ट झालं। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं बुधवारी रात्री संशयित तिघांना अटक केली। न्यायालयानं त्यांना 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।